हेटेरोलॉगस क्रोमोझोम आणि होमोझायगस जीन्स आणि होमोझायगस जीन्स. तर बघा आपल्याला माहित आहे की आपल्या बॉडीमध्ये जे क्रोमोझोम आलेले असतात, जसं की या ठिकाणी बघा डॉटर सेल मध्ये जे क्रोमोझोम आलेले आहेत ते मेल कडून आलेले आहेत आणि फिमेल कडून आलेले आहेत. जे क्रोमोझोम मेल कडून डॉटरच्या बॉडीमध्ये जातात त्याला आपण पॅटर्नल क्रोमोझोम म्हणतो. पॅटर्नल क्रोमोझोम म्हणतो. तर जे क्रोमोझोम मदर कडून डॉटरच्या बॉडीमध्ये जातात त्याला आपण मॅटर्नल क्रोमोझोम म्हणतो. मॅटर्नल क्रोमोझोम म्हणतो. तर जे क्रोमोझोम फादर कडून येतात किंवा मेल बॉडी कडून येतात त्याला आपण पॅटर्नल क्रोमोझोम म्हणतो. आणि त्या पॅटर्नल क्रोमोझोम बरोबर जे जीन येतात त्याला आपण पॅटर्नल जीन म्हणतो. पॅटर्नल जीन म्हणतो. तर या ठिकाणी बघा पॅटर्नल जीन कॅपिटल बी आलेला आहे. तर मदर कडून आलेला जो जीन आहे तो पण कॅपिटल बी आहे, त्याला आपण मॅटर्नल जीन म्हणतो. मॅटर्नल जीन म्हणतो. आता या ठिकाणी दोन्ही जीन हे कॅपिटल असल्यामुळे आपण त्याला कॅपिटल बी म्हणजे मॅटर्नल कॅपिटल बी आणि पॅटर्नल कॅपिटल बी अशा कंडिशन मध्ये याला आपण होमोझायगस जीन म्हणतो. होमोझायगस जीन ज्यावेळेस मॅटर्नल साइड आणि पॅटर्नल साइडचा जो क्रोमोझोम आहे ते कॅपिटल लेटर जरा डिनोट असतील तर त्याला आपण होमोझायगस जीन म्हणतो. तर होमोझायगस जीनचा प्रकार विचारला तर होमोझायगस जीन बघा दोन्ही कॅपिटल लेटर असल्यामुळे आपण त्याला होमोझायगस डॉमिनंट जीन म्हणतो. होमोझायगस डॉमिनंट जीन म्हणतो. तर या ठिकाणी बघा तुम्हाला एका पेयर मध्ये क्रोमोझोमच्या एका पेयर मध्ये स्मॉल ई दिसत आहे. याचा अर्थ असा की हे जे स्मॉल ई जीन आलेले आहे हे पण सेम आहे. याचा अर्थ हे पण होमोझायगस आहे. हे पण होमोझायगस आहे. सेम असल्यामुळे होमोझायगस आहे. होमोझायगस जीन. पण यांचा जो प्रकार विचारला तर यामध्ये बघा स्मॉल ई आहे. याचा अर्थ मॅटर्नली स्मॉल आहे आणि पॅटर्नली स्मॉल आहे. अशा वेळेस आपण त्याला रेसेसिव्ह जीन म्हणतो. रेसेसिव्ह जीन म्हणतो. तर बघा स्मॉल असेल तर होमोझायगस रेसेसिव्ह जीन आणि दोन्ही कॅपिटल असतील तर होमोझायगस डॉमिनंट जीन. याचा अर्थ मॅटर्नली कॅपिटल आहे, पॅटर्नली कॅपिटल आहे. तर डॉमिनंट याचा अर्थ मॅटर्नली स्मॉल आहे आणि पॅटर्नली स्मॉल आहे. तर त्याला आपण रेसेसिव्ह. हे झाले होमोझायगस रेसेसिव्ह जीन, होमोझायगस डॉमिनंट जीन. तर आता आपण बघणार आहोत ज्यावेळेस क्रोमोझोमची साइज सेम असेल तर बघा मॅटर्नल क्रोमोझोमची साइज आणि पॅटर्नल क्रोमोझोमची साइज या दोन्हीची साइज सेम असेल तर त्यावेळेस आपण त्याला होमोलॉगस क्रोमोझोम म्हणतो. आणि ज्यावेळेस मॅटर्नल साइडचा क्रोमोझोम आणि पॅटर्नल साइडचा क्रोमोझोम हे मिसमॅच असतात, याचा अर्थ साइजला कमी जास्त असतात, त्यावेळेस आपण त्याला हेटेरोलॉगस क्रोमोझोम म्हणतो. हेटेरोलॉगस क्रोमोझोम म्हणतो. तर आज आपण बघा होमोलॉगस, हेटेरोलॉगस क्रोमोझोम, यानंतर होमोझायगस जीन आणि होमोझायगस रेसेसिव्ह जीन आणि होमोझायगस डॉमिनंट जीन. आता अशी एक कंडिशन येते की ज्यामध्ये एक जीन हा कॅपिटल येतो, एक जीन कॅपिटल येतो तर दुसरा जीन हा मॅटर्नल साइडचा स्मॉल येतो. अशा कंडिशनला आपण हेटेरोझायगस जीन म्हणतो. हेटेरोझायगस जीन म्हणतो ज्यामध्ये एक मॅटर्नल कॅपिटल तर मॅटर्नल स्मॉल असा ज्यावेळेस येतो त्यावेळेस आपण त्याला हेटेरोझायगस जीन म्हणतो.